Hello and welcome to another day, another video. So welcome to the channel कोकणी सम्या. अँड आज एक कॅपकटचा ट्रेंड आपण बघणार आहे कसा करायचा आहे. खूप इझी आहे, जास्त सगळं कठीण काम नाही आहे. अँड बघूया कुठला व्हिडिओ येतो. अँड तसंच सेम व्हिडिओ तुमच्या कारचा, तुमच्या बाईकचा किंवा दुसरं जे काय असेल तो कसा बनवायचा. ओके, सो बघूया आता हाच व्हिडिओ कसा बनवायचा आहे. सो येस, लेट स्टार्ट द एडिट. खूप इझी आहे एडिट पूर्ण. अँड हा जो व्हिडिओ आहे ह्याची ड्राईव्हची लिंक मी तुम्हाला देईन. सो तुम्ही तिथं जाऊन हा व्हिडिओ उचलू शकता. लाईक तुम्हाला डाउनलोड करायचा आहे बिकॉज ऑब्व्हियसली हा एडिट बनवण्यासाठी हा व्हिडिओ तर रिक्वायर्ड आहे. ओके, सो आपल्याला पहिला काय करा, हा जो व्हिडिओ आहे ह्याचा ऑडिओ एक्सट्रॅक्ट करून घ्या. सो दॅट तुम्ही कुठे पण जर कट मारलात तर त्या व्हिडिओचा ऑडिओ अडकणार नाही आणि ते थोडं वियर्ड दिसणार नाही. ओके, सो मला इकडे कट मारायचं आहे. यप. अँड पुढच्या क्लिपची मला गरज नाही आहे. आता पुढे मी सगळे एडिट्स ॲड करू शकतो. अँड इट्स अप टू यू. तुम्हाला जो पण क्लिप ॲड करायचा तो तुम्ही करू शकता. मला वाटतं जे क्लिप्स ठीक वाटतं तेच मी घेणार आहे. तुम्हाला पण जे ठीक वाटते ते तुम्ही ॲड करू शकता. ओके, सो एक एंडिंगला याच्या थोडासा असा तो शेकचा जो इफेक्ट आहे तो आपण लावून घेऊया. पहिला मी VPN ऑन करतो. तुम्ही पण तेच करा. जर तुम्ही कॅपकट युजर असाल पहिला सगळे व्हिडिओ अरेंज करून घ्या तुम्हाला जसे जिथे लावायचे आहे ते. बिकॉज तोपर्यंत VPN ऑन ठेवून जे तुम्ही यूज करता डिव्हाइस ते खूप गरम होणार. माझी गॅरंटी आहे 100% गरम होणार. ओके, सो VPN लावलं आहे. एकदा कॅपकट बंद करून परत सुरू करतो. ॲज यू ऑल नो काय मी करतो आहे सगळं. ओके, सो VPN लावलेलं आहे. आता जस्ट एडिट करायला सुरू करायचं आहे. येस, VPN लागलं आहे. ह्याला एक शेकचं ॲनिमेशन देऊया. इनमध्ये कुठलाही ॲनिमेशन चालेल शेकचा. खूप आहेत आपल्याला ऑप्शन्स बट तोच शेकवाला यूज करायला लागणार बिकॉज स्टार्टिंग त्याला तसंच दिसतं आहे. हा मॅच करतोय का चेक करा आणि मग यूज करा. मॅच करतोय, परफेक्टली मॅच करतोय. सो ऑब्व्हियसली मी तो यूज करू शकतो. ॲस्पेक्ट रेशिओ. ओके, ह्याचा जो ॲस्पेक्ट रेशिओ म्हणजे तुमची फ्रेम जशी दिसणार ते तुम्ही जाऊन हा जो टिकटॉकसारखा दिसणारा जो साईन आहे त्यामध्ये सेट करा. येस, ऑब्व्हियसली ह्याच्यामध्ये पण टिकटॉकचं दिसतंय बिकॉज हा ॲप फक्त इंडियामध्ये बॅन आहे. बाकीचं इकडे सुरू आहे आणि टिकटॉक पण इंडियामध्येच फक्त बॅन आहे. सो येस, ओके, सो ह्याची मी स्पीड थोडी कमी करतो आहे. ऑलमोस्ट 0.3 सेकंड्स आय थिंक. ओके, ॲनिमेशन पण सुरू झालं आहे. ओके, पुढे जाऊया. ओके, सो तुमच्या व्हिडिओचा जो साऊंड असणार ना तो स्लो केल्यावर तिथे तरी पण येत असणार. सो तुम्हाला काय करायचं आहे, त्या पर्टिक्युलर जे तुम्ही क्लिप्स ॲड केले त्याच्यावर जाऊन त्याच्या व्हॉल्यूममध्ये जाऊन व्हॉल्यूम पूर्ण कमी करून घ्यायचं आहे. ओके, व्हिडिओ आय थिंक सो खूप स्लो केला आहे मी बट आय थिंक सो दॅट्स फाईन. ओके, 0.6 वॉज द बेस्ट आय थिंक सो बिकॉज ती जी लाईट आहे ती फ्लटर होत नाही आहे रेड टू ब्लू. सो याच्यामध्ये झाली आहे.
ओके, बऱ्याचशा तुमच्या लोकांना माहिती असेल नसेल माहीत नाही, बट म्युझिक सिंग कशी करायची, बिकॉज ह्यामध्ये बघा तुम्हाला ऐकताना बीट पडल्यावर कळत असेल. फर्स्ट क्लिप, सेकंड क्लिप, थर्ड क्लिप अँड दॅट्स डन. सो आता मी तसं सांगू शकत नाही त्याला नक्की तुम्ही कसं ते फील करणार, बट येस तुम्हाला माहिती असेल बीट ड्रॉप झाल्यानंतर जसं बीट होतात, एक कॉन्स्टंट बीट असेल त्याच्यावर आपण ते व्हिडिओ सेट करतो. सो तसेच आता सेट करणार आहे मी. ओके, ह्याची पण स्पीड मी कमी करतो आहे, 0.6. ओके, ओके, अजून एक आयडिया आली आहे. तुम्ही याच्यामध्ये काय करू शकता, आता इथपर्यंत तर हा व्हिडिओ ऑलमोस्ट कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला स्टील फक्त ॲनिमेशन सेट करायचे आहेत. त्यामध्ये पण तुम्ही हा पण रॉक्ड व्हर्टिकली नावाचा जो ॲनिमेशन आहे तो तुम्ही सेट करू शकता अँड इट्स ऑलमोस्ट डन. तुम्हाला जर कुठले फिल्टर्स पाहिजे तर ते तुम्ही यूज करू शकता. मी जस्ट तुम्हाला बेसिक लेवल दाखवली काय करायचं आहे काय नाही. आता याच्यावर तुम्ही फिल्टर्स पण ॲड करू शकता. एक जो 4Kचा हा मी एक ॲड करेन, बिकॉज हा बेस्ट आहे. हा म्हणजे मी ऑल टाईम फेवरेट, कुठल्या पण व्हिडिओवर यूज केला तर बेस्ट वाटतो. सो तुम्हाला मी फरक दाखवतो किती येतो ह्या फिल्टरमुळे. ओके, सो दिस इज विथ फिल्टर अँड दिस इज विदाउट फिल्टर. मायनर मी काय म्हणतो मायनर चेंज आहे, बट स्टील खूप इफेक्टिव्ह आहे. आय थिंक जे लोक एडिटिंग करतात त्यांना माहिती असेल तेवढा चेंज पण खूप होतो. पूर्ण व्हिडिओलाच मी तर अप्लाय करणार आहे. अजून एक्स्ट्रा कुठला फिल्टर ठीक वाटत असेल तर तो पण मी ॲड करेन. ओके, हा फिल्मचा फिल्टर आहे तो एक मी ॲड करतो आहे. हा पण चांगला दिसतो आहे. सो येस, हे 2 फिल्टर्स मी ॲड करतो आहे. सी द थिंग इज, लोकांना वाटतं की फिल्टर लावल्यावर खूप मोठा चेंज इन अँड ऑल. सो तसं काहीच नाही आहे. सी द थिंग इज थोडे मायनर यू कॅन से मायनर कॉन्ट्रास्टमध्ये चेंज झाला, थोडं सॅच्युरेशन चेंज वाटलं ना तर तो पण खूप उठून दिसतो कधी कधी. दॅट्स वाय मी खूप असे फिल्टर्स यूज करतो जे दिसण्यात येत नाही, बट बारीक सारीक कुठेतरी लायटिंग वगैरे फिक्स करण्याचं काम, शेडी जे डार्क पार्ट्स आहेत त्याच्यावर जास्त ग्रेन्स येतात तर ते रिमूव्ह करण्याचं काम ते फिल्टर्स करतात. अँड दॅट्स द बेस्ट थिंग अबाउट दिस फिल्टर्स, बिकॉज मला वाटतं की त्याच्यापेक्षा जास्त एक एडिटरला कायच पाहिजे. सो येस, बेसिक व्हिडिओ इट्स डन. ओके, थोडा मायनर डिफरन्स. ओके, सो दॅट्स डन. ओके, सो व्हिडिओ झालेला आहे अँड इवन व्हिडिओ एक्सपोर्ट पण करून घेतलेला आहे. सो ॲज यू कॅन सी सेम व्हिडिओ अँड मी एक्सपोर्ट केलेला आहे व्हिडिओ. आता बघूया व्हिडिओ कसा झाला आहे. ओके, लेट्स सी. अँड त्याचा ॲडव्हान्स पार्ट पण येणार आहे. व्हॉट डू आय मीन बाय ॲडव्हान्स म्हणजे त्याच्यामध्ये एक चेंज करणार आहे मी. चेंजपेक्षा म्हणू शकतो एक ॲड ऑन करणार आहे. अँड तो ॲड ऑन म्हणजे काय,
एक ओव्हरले असणार 3 टाईप्सचे आणि त्यामध्ये मी मास्किंग वगैरे करून थोडासा व्हिडिओ एनहान्स करायचा ट्राय करेन. एका पार्टमध्ये सगळं का कव्हर करत नाही बिकॉज खूप लेंदी होईल व्हिडिओ, ऑलमोस्ट 15-16 मिनिट्सचा होईल अँड मला तुम्हाला बोर नाही करायचं आहे 100%. सो तेच करेन मी. नेक्स्ट पार्टमध्ये मी तो सांगेन की कसं करायचं आहे. टिल दॅट तुम्ही हे ट्राय करा अँड नक्कीच पोस्ट करा इंस्टाग्रामवर. अँड इफ यू थिंक तुम्ही मला टॅग वगैरे करू शकता देन तुम्ही मला टॅग पण करा. मी पण तो व्हिडिओ बघेन, कमेंट करेन, लाईक करेन, ऑब्व्हियसली मी शेअर पण करेन. अँड बरं वाटेल मला जर तुम्ही ह्यातून शिकून, या व्हिडिओमधून शिकून स्वतःचा असा व्हिडिओ बनवलात तर. अँड येस, दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. अँड आवडला असेल तर नक्की लाईक करा, ट्राय करा तो एडिट. अँड ऑब्व्हियसली चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला कंटेंट आवडला असेल तर. असंच कंटेंट परत पुढे घेऊन येत राहीन. थँक्यू.